महत्वाची बातमी पुराव्याअभावी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान मनसेनं आंदोलन केलं होतं। कथित चिथावणी दिल्याच्या आरोपामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। काय एकूणच प्रकरण आहे ते आपण पाहूया। 2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामधून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध होईल, आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा दिलाय। पुराव्याअभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे। गेल्या सुनावणीमध्ये राज ठाकरे आणि इतर पक्षांचा जबाब घेण्यात आला होता। गुन्ह्याशी संबंध नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। आंदोलनाच्या वेळी नाशिकला होतो असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। जवळपास 20 वर्ष हा खटला चालल्यानंतर अखेर हा खटला निकाली काढण्यात आला आणि राज ठाकरे यांच्या सोबतच्या सर्व आरोपींना यातून दोषमुक्त करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट आरोपींना मिळालेला आहे। पुराव्यांअभावी ही निर्दोष मुक्तता झालेली आहे। मात्र बरीच वर्ष लागली हा निकाल यायला। मधल्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या आणि आज अखेर कोर्टानं निकाल देताना काय म्हटलं? नाही, कसं मधल्या काळामध्ये एव्हिडन्स लीड करण्यात आला। टोटल 12 विटनेसेस झाले, कारण ती प्रक्रिया आहे, ती प्रोसेस झाली। त्याच्यानंतर 313चं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं, नंतर आर्ग्युमेंट्स आणि त्याच्यानंतर आज अल्टिमेटली जजमेंट पास करण्यात आलेली आहे। जजमेंट देताना न्यायालयाने नेमकं काय म्हटलं, कुठल्या बाबींच्या आधारावरती त्यांना? बेसिकली आरोपी नंबर 1 ते 7चा जो अलिगेशन होता की ते घटनास्थळी हजर होते, ते सिद्ध करण्यासाठी पुरावा जो पाहिजे तेवढा तो पुरावा नव्हता। त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट डाव देऊन त्यांना मुक्तता करण्यात आलं। रेल्वे भरती दरम्यान जे काही उत्तर भारतीय उमेदवारांनी जे काही मारहाण मनसैनिकांनी केलेली होती आणि जो काही खटला दाखल झालेला होता, त्यामधून मनसैनिकांना आणि राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन कृष्णासोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।